नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. काय पप्पा कोडं सोडवत आहे, त्यांना काहीतरी अडलं आहे, त्याच्यामुळे ते बडबड करत आहे. असं तर मी अशी छानशी तयार झाली आहे कारण आज एक ब्रँड शूट आहे. मस्त असं शूट आहे. 9 वाजता शूट सुरू होणार होतं, पण जो आमचा फोटोग्राफर दादा आहे तो झोपलेला होता. ओके, तर आता त्याचाच फोन होता. 9 वाजता आमचं शूट सुरू होणार होतं. आई नको भांडे वाजव, मी जाणार आहे. 9 वाजता आमचं शूट होतं. 9 वाजता मी आणि आई टोटल रेडी होतो कारण मला 2 माणसांमध्ये करायचं होतं. वहिनीला वेळ नव्हता, सो आई आणि मी करणार होतो. आणि 9 वाजता मी त्याला कॉल केला, आज कधी येतोय फोनच नाही उचलला. सो आमचे एक रिलेटिव्ह आहे, त्यांचा तो ओळखीचा आहे, त्याला फोन केला, त्याचे फोन नाही उचलले. मग त्यांनी त्याच्या वाईफला फोन केला. मग आमचा पुष्कर आज उठला आहे. तो फोटो व्हिडिओ खूप छान काढतो, बट हे धोके मला तो नेहमी देतो. स्टील आय ट्रस्ट हिम. तर त्यामुळे मग आता जवळजवळ 11 वाजत आले आणि आता तो येईल एक 5-10 मिनिटात आणि मग आम्ही शूट करू. ज्या ब्रँडचे शूट आहे तो ब्रँड खूप स्पेशल आहे कारण तो माझ्या खूप आवडीचा आहे. माझ्या काय तुमच्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे. जेव्हा शूट घेईल तेव्हा मे बी मी 1-2 ग्लिम्स टाकेल, त्याच्या आधी शेअर करता आला तर बघेल मी. असो, काल आई आणि वहिनीचा जो ज्वेलरी बिझनेस आहे तो आम्ही लॉन्च केला होता. म्हणजे त्याचं लाईव्ह घेतलं होतं, अजून लॉन्च नाही केलं असं पेजवर वगैरे, आणि खूप छान रिस्पॉन्स आला आहे. असं काही वहिनीचं शूट येत होती, तिला सुद्धा लाईट आठवत नव्हते. आई, तुला थँक्यू म्हणायचं सगळ्यांना. कशाबद्दल? तुझ्या बिझनेसबद्दल, काल जे ऑर्डर आलं त्याच्याबद्दल. सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट दिलाय त्याच्याबद्दल. आईना थोडी खूप घाबरत होती अशी, पण तिला म्हटलं विल डू, म्हटलं करूयात. तर आई पण अशी छानशी तयार झाली. आई, साडी दाखव तुझी. आणि आमच्याकडे ज्या कामवाल्या मावशी येतात ना, त्यांना भांडे राहतच नाही कारण ही आणि हिची सूट निम्मे भांडे घासून टाकतात. असं निखिलबद्दल पण मोठी अपडेट द्यायची. आज सकाळी निखिलचं आणि माझं भांडण होता वाचलंय. कशावरनं ते पुढे आता सांगते हळूहळू. आणि लाईट खूप मागे पुढे होतोय, बट जसं आहे तसं आहे. इथे प्रॉपर लाईट मिळतो आणि इथे प्रॉपर मेकअप पण दिसतो. सखी बघा, तर जवळून दाखवते सखी. लावून देऊ का? काय लावू सांग. हातीच पाहिजे तुला. बघा, तिला आईने आंघोळ घालून छान तयार केलंय. सखी, वरती नाही चढायचं आणि आम्हाला हत्ती लावायचा आता. अगं पडशील ना बाबू. हाय पुष्कराज हाय कर. मी आधीच सांगितलं की तू दरवेळेस लेट करतो पण माझ्याशिवाय होत नाही म्हणून. झालाय, तो आलाय. 9 वाजता येणार होता पण 12 वाजता आलाय. बट ठीक आहे, आम्ही शूट करतोय. आणि शॉपिंगची खूप धावपळ होते. हो नाही म्हणता यावेळेस पण मी खूप शॉपिंग करून आले. परत एक शॉर्ट घेऊ फक्त आहे ना, तुम्ही कंटिन्यू याच्यामध्ये घ्यायचंय का असं? हा, कॅमेरा बघून घेतला तरी चालेल. परत एकदा घेतो. तसं मांडली तरी नाही, बट घेतलं तरी चालेल. तसं काय देऊ? दीदी आल्या. काय देऊ सखी? चॉकलेट दे, चॉकलेट. पप्पा म्हणताय हे चॉकलेट लहानपर्यंत लायकीचं नाही. हे असं सांगू नको ना व्हिडिओ. अगं नाही, मी नाव थोडंच हे करते. चिकट होत आहेत तिच्या आत म्हणून पप्पा म्हणताय ग. सो आज आईने पण शूट केलं. कसं वाटलं आई? थोडी देता बाबा देतायत. थांब, आज सकाळपासून पप्पाचा जो पिचा सोडलाय अवघड आहे सगळं. ते दिलं ना बाबांनी खोलून तुला. हात खराब होतो. हे बघा, जेव्हापासून आम्ही आजारी पडलो तेव्हापासून झोळी पुन्हा सुरू झाली आहे. सखी, कोणतं गाणं म्हणायचं ग? दीदी नको. ए, माझ्या गौरीवर ओरडायचं नाही बरं का. मग कोण देईल धोका? कोणी द्यायचा? आईने की मम्मानी? आई. आणि गाणं कोणतं लावायचं? कळतं काय पोरला, कसं कळतं काय माहिती. कसे डोळा आहे तिसरा. नको बेटा, गौरी जाऊ दे. ते माझ्याकडे झोप. गौरी डोळ्याला. आता असंच गौरीला सखीला झोपत माझ्या गौऱ्या झोपून जातो बिचारा. गौरी झोपून जाते, ही मला एक तास झोपा द्यायला. काही नाही झोपेल. कट टू डायरेक्ट दुपार. आम्हाला माहीत नव्हतं एवढा छान रिस्पॉन्स येईल. आमचे डबे आणि प्लास्टिकच्या बॅग्स ज्यात आपण पॅक करतो ते सगळं संपलं. थँक्यू कार्ड पण संपले. तर आईला म्हटलं चल, मी आणि वहिनी आलो होतो, तिला म्हटलं चल तुला पण आज दुकान दाखवते ते कुठून
काय काय घ्यायचं आहे. तर मी आता रिक्षा करून आम्ही चाललो आहे. ज्या म्हणजे तिला पण आयडिया पाहिजे, वहिनीला तर आहे, पण असं नको की एकीला माहिती आणि दुसरीला नाही. आता मी फ्री होती, सखी झोपलेली होती, तर वहिनीला आणि वहिनी आज जाणार नाही आहे संध्याकाळी मेडिकलला, कारण आम्हाला बाहेर जायचं आहे. त्यामुळे मग तिला म्हटलं तू आता सखीकडे बघ, पप्पा पण आहेत थोडा वेळ घरात, नंतर ते पण बाहेर जातील. तर आईला म्हटलं चल तुला दाखवून दे की कसं कसं काय काय येते, म्हणजे तिच्यात पण थोडा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. काल जरा ती घाबरलेली होती लाईफला. ऑर्डर आल्यानंतर पण तिचं असं होतं नीट पोहोचेल का, आपल्याला माहीत नाही कुरिअर कसं करायचं आहे वगैरे, पण झाली तिची गडबड, पण झालं. कालच्या पण ऑर्डर्स गेल्या आहेत, आज पण ऑर्डर बऱ्यापैकी आल्या आहेत आणि आमचं जे काही सामान संपलं म्हटलं तर ते ते घेऊयात. तर एक्सायटेड आहे का काय? आई शांत आहे तरी पण चलो स्टेट येऊन. ह्या रोडला आल्यानंतर ना मी लोकांना नेहमी नावं ठेवायची, का बरं मोठ्या गाड्या घालतात, का बरं रिक्षा इथे घालतात, आणि आज बघा मीच रिक्षात बसून इथे आली, कारण ऑप्शनच नव्हता. आज गाडी अवेलेबल नव्हती घरी, त्यामुळे बसलो आम्ही पण गाडीमध्ये असंच. तर आमची बऱ्यापैकी शॉपिंग आवरली. मेन तर आम्हाला हे डबे आणि पॅकेजिंगचं जे काही सामान होतं ना ते घ्यायचं होतं, आणि आम्ही 2-2.5 तास कंटिन्यू फिरत होतो. आई मी बाकीच्या पण गोष्टी घ्यायच्या होत्या. बरं यात एक गोष्ट झाली, आम्हाला ना खूप भूक लागली होती, पण आम्ही दोघी काहीच खाल्लं पिल्लं नाही, आणि वहिनीने आम्हाला जाताना धमकी देऊन पाठवलं तर रात्री थाळी खायला जायचं आहे, अजिबात काही खाऊन पिऊन येऊ नका, कारण तुम्ही पुन्हा आल्यावर म्हणाल माझं पोट भरलंय, मी आत्ता जेवले नाही जायचं, मी हाफ डे टाकलाय, थाळी खायला जायचं, तर अजिबात खाऊन नका येऊ. मी आईला किती वेळचं म्हणजे आरकेवर इतकी छान पाणीपुरी मिळते, पण तुझ्या सुनेमुळे मला खाता सुद्धा नाही आली आहे. असो, तर मी यूट्यूबवर पण लाईव्ह घेऊन यायचं ट्राय करते, कारण यूट्यूबवर थोडी इश्यू होऊन जातो. बट आज अजून घरी एक पार्सल आलं आहे, त्याच्यात पण खूप छान छान कलेक्शन आहे, तर ते तुम्हाला दाखवेल पाहिजे. आम्ही घरी पोहोचेपर्यंत ना अजून 6-7 ऑर्डर आलेल्या होत्या. पटपट त्या पॅक करायला घेतल्या, कारण 6 वाजेनंतर प्रॉडक्ट डिस्पॅच होत नाही, 6 वाजेनंतर ते येत नाही, तर ते पटकन आवरलं. तर आमचा इतका सगळा पसारा पडलाय, कारण आज खूप सारे पार्सल होते पॅकिंगला. दादाला म्हटलं तो ऑफिसला आला की बस रे, आणि काय बाबा चालले गजानन महाराज. पप्पा चालले गजानन महाराजांच्या दर्शनात. त्यांची दर महिन्याला जी वारी असते आमच्या महाराजांकडे, तिकडे चाललेत पप्पा. जय गजानन म्हणा, जय गजानन. जय गजानन. आमचे नमस्कार सांग बाबांना. जय गजानन. बाप्पा कर सांगी बाप्पा, बाप्पा कर. बाप्पा कर तर बाबांचा आलं ग माझं सोनू. कर बाप्पा. दीदी दीदी. जय गजानन. जय गजानन. आ? चल बेटा. मी नाही देणार तुला शूट बीट. सगळं हिचे ब्लॉग कसे व्हायचे. गौरी कर. बाप्पा कर बाप्पा, बाप्पा बाप्पा. काय कोणाला? जय गजानन. तुम्हाला नाही. चला आपण पण पाय पडून घेऊ. आज खूप दमछाक झाली होती म्हणून पण, आणि प्री प्लॅन पण होतं थाळी खायला जायचं, पण आम्ही थाळी खायला आलो. तुला आणावं की नाही बाहेर कुठे बाबू? ए बाबू खाली मांडी घालून बस. जेव्हा करायचं ना मांडी घाल. मांडी घाल. बहिणी कसं वाटतंय तुला? तुझा मोहनलाल सोडून आपण दुसरीकडे आलोय. छान वाटतं. अँबियन्स तर छान आहे, खाल्ल्यावरच कळेल कसं आहे ते. बघितलं मी वहिनीबाईचं रील घ्यायला. ॲक्च्युली आम्ही दरवेळेस शगुन किंवा मोहनलाल ट्राय केली आहे, हे फर्स्ट टाईम आलं, कारण आई बोलली काहीतरी वेगळं पण ट्राय करत जा. जाम केलं आज. बस खाली मांडी घाल. ती काल सकाळपासून माझ्याकडे आलेलीच नाही. आय डोंट नो वाय. तिला आई, बाबा आणि मामाशीच घेणं देणं आहे. चलो आमची थाळी येते, कसं कसं काय काय दाखवते. मस्त थाळी भरून आली आहे. स्वीटमध्ये अजून एक मेन्यू होता, पण तो मी खात नाही, रबडीवाला. गौरी आज की पोटभर जेवणार आहे माझी, कारण थाळी गौरीचा जीव की प्राण. आणि हे बघा सखी बघा, म्हणून दादाला मी इथून उठवलं. तर आमचे छानसे जेवणं झालेत, आणि तर आमचं छान जेवण झालं आणि मावशीकडे आलो आहे आम्ही. तिला सरप्राईज, तिला काहीच माहीत नाही आहे. सगळे आलो आहे, बघू तिची काय रिॲक्शन होते. तिची काहीच रिॲक्शन नाही आहे. काहीच रिॲक्ट नाही केलंय मावशी. तू फेल केलं, तू काही रिॲक्टच नाही केलं. मना तुला सरप्राईज आहे ना. मना तू काय खाल्लं आणून? अरे बाप रे. गौरी उगाच बाहेर जेवली ना. मनू आत्तूकडे मंचुरियन राईस होता. हे बघा आमची मनू आत्तू आहे. घरी आलो होतो तर मावशीची पण दिवाळीची साडी आलेली होती, आणि तिने पण माझ्यासारखीच पैठणी घेतली होती. आणि तिला असं झालं की यार दीदी सेम कलर आहे का तुझा, सेम कॉम्बिनेशन आहे का तुझं, आपल्या दोघींकडे सेम साड्या होतील का. ऑफकोर्स डिझाईन वेगळी आहे, पण ते आम्ही दोघी डेफिनेटली एकमेकींच्या साड्या घालतो, त्याच्यामुळे तिला असं झालं की काय झालं हे. त्यानंतर मस्त ह्यांचं आपली थापडी चालू होतं तिघींचं. दादा बोर झाला होता की बायकांचं काय साड्या चालू आहे. आम्हाला का बोलू देत
जा मला. आणि वहिनीने लगेच चान्स मारलाय. आवडली का तुला ती? कशी दिसते बघ, छान आहे. तुला छान दिसते ती कथन सिल्क. तुला सगळेच कलर छान दिसतात. मन मी गौरी आहे मन. ए हा पण छान दिसतो. हा वेगळाच कलर आहे काहीतरी ना. वहिनी तुझ्याकडे हा आहे ना आता घेतलेला याच्या लग्नाचा. हा छान आहे मेहंदीचा. सुनेचं झालं आता सासूचं मन बरं नाही. बघा ही साडी आवडली आईला. चिकू कलर. चिको कलर. अरे यार हिचे फोन. हॅलो. ऍक्च्युली ना याचा पदर थोडा असा वेगळा वाटतोय आम्हाला. बट साडी खूप छान वाटते. आत्ताच ही कॅनडा कॉर्नरच्या पोस्टरवर बघितली आम्ही एका ठिकाणी. आणि चांगली बजेट मधली आहे. तर आणि अजून इथे खूप साऱ्या साड्या आहेत. छान आहे. तुला आता भजनाला पण लागतात ना साड्या. हे बघितलं बहिणी बहिणी म्हटल्यावर बघितलं ना कसं होतं त्यांचं. त्यानंतर घरी आलो. अजून एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं. त्याची सगळी सॉर्टिंग करायची होती. थोडेफार फोटोज वगैरे पण क्लिक करायचे होते. तर आम्ही साईड बाय साईड सगळं करत होतो. या बिझनेसचा आमच्या पाठीशी खूप काही अनुभव नाही आहे. हळूहळू शिकतो आहे. पण तुम्ही जो रिस्पॉन्स देताय ना त्यामुळे वेगळाच हुरूप येतो आहे. आणि छान प्रगती पण होते हळूहळू. 2च दिवस झालेले तरी बऱ्यापैकी प्रोडक्ट सोल्ड आउट झालेले आहेत ऑलरेडी. ओके, तर आमचं सगळं जे काही सॉर्टिंग होतं ते झालं आहे. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं दिसत असेल मी खूप थकल्यासारखं झालं आहे. मागच्या 2-3 दिवसापासून प्रॉपर अशी झोपच होत नाही आहे. एक दिवस तर ती सखी रात्रभर ते तिची इचिंग होत होती त्यामुळे. त्यानंतर काल आणि परवा आम्ही कालही ऑर्डर पॅक करत होतो. परवा रात्रीही तेच करत होतो. आजही सॉर्टिंग वगैरे कारण मला उद्या किंवा परवा घरी जायचं आहे. त्यामुळे मग तीच घाई आहे. मे बी उद्या संध्याकाळी जाईल. बघूया आता आईंचं मळ्याचं कसं आहे त्यानुसार. नाही तर मग धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी जसं असेल तसं. बरं मी निखिलचं सांगणार होते निखिलची अपडेट की निखिल येणार आहे की नाही दिवाळीला. आज सकाळी त्याचा मला फोन आला आणि मला म्हणतो तनू माझं एक्सटेंड झालं आहे. त्याला म्हटलं निखिल मी फोन कट करून टाकला कारण की मला राग आला. तनू सिरियसली एक्सटेंड झाला आहे म्हणे मी काहीच नाही करू शकत. त्याला म्हटलं अशी बोलू नको. मग त्याने मला मेसेज केला अगं ते मला $2,500 देत आहे म्हणून. त्याला वाटलं मी म्हणाले वाव निखिल थांब पैसा पैसा असतो. तरी मी त्याचा फोन नाही रिसीव केला. अँड देन ही सेड आय एम जोकिंग तनू मी येतो आहे. मे बी संडेपर्यंत तो येईल. पण माझी इतकी चिडचिड झाली होती ना की हो नाही कारण त्याचं जेव्हा पण तो गेला आहे तेव्हा एक्सटेंड झालं आहे त्याच्या. मी यावेळेस असं होतं की निखिल प्लीज एक्सटेंड नको करू कारण सणासुदीला घरी नसलं ते बरोबर नाही वाटत. ऑफकोर्स बऱ्याच वेळेस हातात नसतं आपल्या आणि त्याचं हे कंटिन्यू सुरू असतं. तो पुन्हा आता नेक्स्ट टू नेक्स्ट मंथ पण जायचं म्हणतो आहे. तर मग आधीच मनाची तयारी करून ठेव. त्याचं असं असतं की आणि एकटं राहायला शिक. पण ते शक्य नाही होत. सखीची दहशत आत्ता या घरात आहे ना मी तुम्हाला सांगूच शकत नाही शब्दात. ती काल सकाळपासून लिटरली माझ्याकडे आलेली पण नाही आहे कारण ती पीत नाही अंगावर. त्याच्यामुळे तिच्या ज्या गरजा आहेत खायच्या प्यायच्या आणि फिरायच्या ते मी सोडूनही घरातल्या सगळेजण पूर्ण करू शकता. त्यामुळे ती येते अगदीच पडली वगैरे आणि खूपच अशी आठवण आली तर आई मम्मा असं करत करत येते. बट खूप जी पुण्याला माझ्या मागे मागे असायची ना तसं अजिबात नाही आहे. निखिलशी आम्ही एक दिवससुद्धा फोनवर बोललेलो नाही. म्हणजे त्याचा फोन आला की ती बाय पप्पा मी हॅप्पी पप्पा असं चालतं. इतक्या तात्यांच्या मागे पुढे कळते. तात्यांचासुद्धा फोन उचलला नाही तिने. म्हणजे फोन उचलला नाही मीन्स ती तात्यांशी पण फोनवर बोलत नाही आहे. म्हणून तात्याला त्या दिवशी हुरहुर लागली होती आणि ते थोडा वेळ काढून का होईना सखीकडे आले होते सखीला भेटायला. तर अपडेट अशी आहे की भांडण झालं होतं आमचं. बट निखिल येतो आहे. तो येईल सॅटर्डे संडे मंडेपर्यंत येईल. मंडे पहाटेपर्यंत येईल. आत्तापर्यंतची तरी ही अपडेट आहे आणि आय डोंट थिंक 2-3 दिवसात काही चेंज होईल. त्याचं चालू होतं लास्ट वीक की तर मे बी नोव्हेंबर मिडपर्यंत मला थांबावं लागू शकतं. बट माझं असं होतं की नाही. तर येस निखिल येतो आहे आणि ही अशी अपडेट आहे. आणि जसं मी सांगितलं सखीची जी दहशत आहे घरात त्यावर काल तेव्हा निखिलचा फोन आला. वहिनी त्याला म्हणते दाजी मला आणि दुसरं बाळू द्यायचं होतं पण सखीकडे बघून मला असं वाटतं अजिबात नको. कारण जसं सगळे म्हणतात ना की गौरी आत्तूवर गेली आहे तब्येतीला किंवा हट्टी आहे गौरी माझ्यासारखी. तर तिला ना कोणी म्हणतं पूनम ती तनू 6व्या-7व्या महिन्यातच आलेली होती तुझी सावली पडली त्या बाळावर. सारखी तुरु तरी बहिणीचे घरात तुरु इकडे तिकडे पळणारी. आणि एवढा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना माझ्या लेखीत तो तिच्या मामीकडेच आहे फक्त.
असो. आणि त्यावरती म्हणत होती अवघड आहे दाजी. तर ही इज लाईक की यार तू दीपक किंवा तुमचे मम्मी पप्पा म्हणजे माझे मम्मी पप्पा त्याचे सासूसारे तुम्ही माझ्या घरात केवढा मोठा बॉम्ब दिला आहे म्हणे, त्याच्यामुळे माझं बॉम्ब मी तुमच्या घरात पाठवला, आता थोडे दिवस सहन करा म्हणे. ठीक आहे. तर असं काहीसं चालू आहे आमची मजाक मस्ती वगैरे. तर येस, आपला आजचा ब्लॉग इथेच संपवूयात कारण तुम्हाला म्हणजे मला लिटरली बोलताना देखील झोप येते आहे. आणि हां, फरेरो रोचरचं मी शूट केलं होतं. मे बी प्रोनाऊन्सिएशन वगैरे माझं चुकत असेल, मी मान्य करते जे काही असेल ते. त्यावर पण आल्या आहेत 1-2-4 निगेटिव्ह कमेंट्स. पण मी खरंच सांगते, जे प्रॉडक्ट मी यूज करते किंवा ज्याचा मला अनुभव आहे, मी फक्त ते प्रमोशन्स घेते. रोज प्रमोशन करू शकते, खरंच इतके प्रमोशन्स येतात, पण नाही करू शकत. आता मला बेकोचं मी तुम्हाला सांगितलं होतं, बेकोच्या टॉवेलचा माझा मी एक व्हिडिओ केला होता. त्याच्यानंतर असं नाही की बेकोचे सगळेच प्रोडक्ट वाईट आहे. मला एक किचन टॉवेलचा जे एक्सपिरियन्स आला होता ते तर मला रीलसाठी प्रमोशन आलेलं होतं, तरी पण मी यूट्यूबवर सांगितलं होतं की यार नाही आहे ते प्रॉडक्ट, मला वाटलं की त्याचा वास वगैरे येतो आहे. एक्झॅक्ट सेम प्रॉडक्ट मला आज जे मला लास्ट टाईम ऑफर केलं त्याच्यात दुप्पट किमतीत ऑफर झालं होतं आज. पण आय सेड नो. मी बोलली की ते नाही घेऊ शकत. तुम्ही मला तुमचं डिशवॉशर त्याचं डिशवॉशर जे डिशवॉशचं जे जेल आहे ते किंवा जे डिटर्जंट लिक्विड आहे मी ते करू शकते, बट मी हे नाही करू शकत बिकॉज मला माहिती आहे की ॲक्च्युली ते प्रॉडक्ट युजेबल नाही आहे म्हणून. सो आणि ते फरेरो रोचर चॉकलेट मी खाते, मी कंटिन्यू खाते. आता ही डाएटवर होती म्हणून, नाही तर नेहमी खायची मी ते. सो त्याचं प्रमोशन आलं हे माझ्यासाठी चांगलीच गोष्ट होती कारण तो म्हणजे मी खाते ते चॉकलेट किंवा नोन ब्रँड आहे, प्रत्येक जणाला माहिती आहे आणि त्यात वाईट नाही काही. सो प्रत्येक गोष्टीवर असं करणं ठीक आहे, म्हणजे प्रत्येकाचं मत असू शकतं. बट चला काय बोलणार, मी एवढंच सांगते जे मी खरंच यूज करते मी त्याचं प्रमोशन करते, उगाच कशाचंही प्रमोशन नाही करत मी. नाहीतर रोज एक प्रमोशन घेऊ शकते, इतके प्रमोशन्स करत येतात. तर येस, आज आपला व्लॉग आपण इथेच संपवूया. तुम्हाला जर आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. माझे शेवटचे 5 मिनटं खरंच माफ करा कारण माझ्या डोळ्यात झोप मावत नाही आहे. सो येस, भेटत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.